एवढा निर्गुणपणा, एवढा निर्लज्जपणा. म्हणजे तिकडे माता भगिनींची, म्हणजे आपल्या भगिनीच, तरुण तरुण मुलींची तिकडे सौभाग्य उजाडलं गेलं. ते दृश्य तुमच्या माध्यमातून जी काही दिसली ती अजून देखील डोळ्यासमोरून हालत नाही आहेत. त्यांचा आक्रोश आजही कानामध्ये आपल्या घुमतो आहे. आणि हे निर्लज्ज देशभक्तीच्या नावाने सिंदूर वाटप काय करतायत, दांडिया काय खेळतायत. मग उद्या जे त्यांची मॅच बघायला जातील, एक गोष्ट मला जरा दिलासादायक वाटते की दरवेळेला हिंदुस्थान पाकिस्तानची मॅच म्हटल्यानंतर काही मिनिटामध्ये तिकीट विक्री हाऊसफुल व्हायची. आणि आजपर्यंतची जी बातमी आहे की अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद या मॅचला मिळालेला नाही. मग मला मोदींना प्रश्न विचारायचा आहे की तुमचे सगळे आंडूपांडू लोक आजूबाजूला बसलेत, म्हणजे अगदी BCCIचं जय शहा सुद्धा, जर नीरज चोप्राला तुम्ही देशद्रोही म्हणणार असाल तर उद्या जय शाह तिकडे गेल्यानंतर जय शाह सुद्धा देशद्रोही आहे का, याचं उत्तर आम्हाला पाहिजे. आणि जी लोक क्रिकेट मॅच बघायला जातील ते देशद्रोही आहेत का? उद्या जी लोक टीव्हीवरती मॅच बघतील ते देशद्रोही आहेत का? आणि ह्यांना तर आता जाहिरातीची एवढीच चटक लागलेली आहे. मी भाजपला सांगेन की मग उद्या निर्लज्ज तर तुम्ही आहातच. जो हिंदुस्थान पाकिस्तानचा क्रिकेट सामना चालू असेल त्यावेळेला तुम्ही तुमच्या दांडियाची जाहिरातमध्ये टाका, ऑपरेशन सिंदूरची, आणि दांडिया आहे सगळ्यांनी या, कारण ते करू शकतात. हा एवढा सगळा कळस बघितल्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं की एक कणखर पंतप्रधान आपल्या देशाला लाभेल, म्हणून आम्ही तेव्हा त्यांना पाठिंबा दिला होता. पण आपली विदेश नीतीसुद्धा ही सरपटणारी ठरलेली आहे. अतिशय म्हणजे बुळबुळीत गुळगुळीत पाठकणाहीन असं हे सरकार आपल्याला काय न्याय देऊ शकेल. आणि पाकिस्तान तर सोडाच, पण पाकव्याप्त काश्मीर आपल्या देशात परत आणू शकेल यावर आता माझा विश्वास नाही राहिलेला. तुम्ही जावेद मियादाचा जो उल्लेख केलात, मागच्या वेळेस मुख्यमंत्री बोलताना म्हटले होते की ज्यांनी मातोश्रीवरती पाकिस्तान